नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महासीईटीचा जो रिझल्ट आहे, तो महासीईटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि हा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने पाहायचा आहे आणि हा रिझल्ट पाहत असताना जर तुम्हाला टेक्निकल एरर येत आहे, तर ती कशामुळे एरर येत आहे, याबाबतचं माहिती जी आहे, ते आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा जो रिझल्ट लागलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2 वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत. CETcell.mahaCET.org ही एक वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि दुसरी जी वेबसाईट आहे ती आहे portal.maharashtraCET.org. या ज्या 2 वेबसाईट आहेत त्या आपल्याला रिझल्ट पाहण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जो दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करता आहे त्यावेळेला तुम्हाला एरर येत आहे. काही मित्रांचं जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट पाहिलेले आहेत आणि फक्त ही जी वेबसाईट होती ती 5 मिनिटं चालली आणि 5 मिनिटामध्ये काही विद्यार्थ्यांनी त्यांचे रिझल्ट पाहिलेले आहेत. बघा, अशा पद्धतीची तुम्हाला तिथं एरर येत आहे. एरर कशामुळे येत आहे, तर हा जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरवरती लोड झाल्यामुळं आणि एकाच वेळेला सगळे विद्यार्थी इथं रिझल्ट पाहण्यासाठी आलेले असल्यामुळं तो सर्व्हर कदाचित क्रॅश झालेला असू शकतो. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीची एरर येत आहे मित्रांनो. तर तुम्ही घाबरायचं नाही. तुमचा जो रिझल्ट आहे तो काही वेळामध्ये पुन्हा ही वेबसाईट जी आहे ती पूर्ववत होईल आणि तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहता येणार आहे. रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल आयडी वापरलेला होता, तो ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही काय करू शकता, तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट पाहू शकता. परंतु ही जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे आणि हा जो प्रॉब्लेम आहे, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो, की जी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे रिझल्ट पाहण्यासाठीची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना अशा पद्धतीची एरर येणं ही अतिशय दुर्दैवी आहे. तर मित्रांनो, थोडेसे पेशन्स ठेवा. आपली ही जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, ही वेबसाईट काही वेळानंतर चालू होईल आणि तुमचा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्याकडे आता फक्त वेट करण्याशिवाय पर्याय नाही. तर आपण आणखीन काही वेळ वेट करूया. हा जो रिझल्ट आहे, तो हा रिझल्ट 6 वाजता पब्लिश झालेला आहे. मित्रांनो, आता 8 वाजलेले आहेत. तरीही वेबसाईटची जी काही एरर आहे ती क्लिअर झालेली नाही अजून आणि सर्वच विद्यार्थी जे आहेत ते रिझल्ट आपला पाहण्यासाठी आतुरतेने ही वेबसाईट कधी चालू होती याची वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, थोडे पेशन्स ठेवा. ही वेबसाईट आहे, ही वेबसाईट चालू झाल्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो नक्कीच तुम्हाला पाहता येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला असेच करिअर बाबत मार्गदर्शन करण्यासाठीचे भरपूर सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, थोडा पेशन्स ठेवा. ही वेबसाईट चालू झाली की तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहता येणार आहे. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.